तर इथून मात्र साईदीप बंदाटे संघ विजयी झाला आणि त्यासाठी मात्र जरूर या ठिकाणी वर्षाव केला होता. या ठिकाणी उमेश काटेलाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी भुजिंग लागली गेली आहे. 2 किलो भुजिंग मात्र त्यांना दिली जाणार आहे यावेळेस. दोन्ही संघांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. इथून यस लेट्स प्ले ग्रीन सिग्नल आलाय. गोलंदाज अनिकेत खटाले. स्ट्राईक हँडला पण पाहिला तर संकेत आणि गौतम ही सलामीर जोडी. पहिलाच बॉल, फर्स्ट बेरी बॉल. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून डॉट बॉलने चांगली सुरुवात. अनिकेत खटाले चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिलाच बॉल डॉट. इथून सामना 4 षटकाचा असेल याची नोंद असू द्या. काही जबरदस्त या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. इथे विश्वमित्र मोहपाडा असंघ तर एका बाजूला खैरेपाडा. यावेळेस सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर. प्रोटेक्शन खराब त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या 30 यार्ड सर्कलला. पण इथून फंबल पूर्णपणे झालाय आणि त्याच कारणास्तव सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 या आकड्यावरती 2 धावेने मात्र खातं ओपन झालंय. चांगली सुरुवात बनता येईल खैरेपाडा संघाची. 2 सलामीर बॅटल आहेत. एका बाजूला गौतम. मागील सामन्यामध्ये काही जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होते. यावेळेस चांगला इनसाइड आउटचा फटका. तितका चांगलं क्षेत्ररक्षण पुढे सरसावेल. भरपूर कालावधी असल्या कारणाने इथून मात्र नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगला संयमी खेळी करत असताना दोन्ही फलंदाज. एका बाजूला पण संकेत पाहिला. नॉन स्ट्राईक हँडला गौतम. इथून अनिकेत खटाले सारखा गोलंदाजावरती एक सॉफ्ट हँडने मात्र खेळण्याचे इरादे पक्के त्या ठिकाणी दर्शवत असताना 2 बॅटल आहे. पुढील बॉल पहिल्या षटकातील. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जरूर प्रॉपर इलेव्हेशन नव्हतं. परफेक्ट इलेव्हेशन नाही. चिंटवाडी फलीचा इथून एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पहिल्या षटकामध्ये धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या पॉवर प्लेच्या बंधनामधील. पुढील बॉल. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लावून अपील आहे पण जानगड आहे. पण इथून मात्र नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. एकरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 या आकड्यावरती. 1 षटकाची होतीच. इथून आपण पाहिला पहिलं षटक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. अनिकेत खटाले. यावेळेस फलंदाजापासून थोडासा लांब ठेवला चेंडू आणि डॉट बॉल आलाय. इथून 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले. प्रथम फलंदाजी करत असताना 6 या आकड्यावरती तो म्हणजे खैरेपाडा संघ. 6 रन ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. चला नो मॅन गोलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. समीर खटाले आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून जर हॅट्रिक विकेट घेतली तर तेजस्वी पाचलकर सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र नक्कीच चांगला बॉल पडल्यानंतर योग्य पद्धतीने हाताळला गेलाय आणि डॉट बॉल
चांगली सुरुवात. इथून अचूक टप्प्या लेंथ लाईन योग्य पद्धतीने हाताळत असताना गोलंदाज, कारण की क्षमता आहे या गोलंदाजाकडे, अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत आणि त्याच कारणास्तव एक चांगली गोलंदाजी हाताळत असताना समीर खटाले, तर एका बाजूला गौतम. अक्रॉस द लाईन फेवरेट शॉट मध्ये बॅकवर्ड शॉट लेगला, चेंडू सरळ क्लिअर करेल, आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. इथून मात्र खराब चेंडू हाताळला होता, कुठेतरी पहिलाच बॉल योग्य पद्धतीने हाताळला, तदनंतर दुसरा चेंडू कुठेतरी डाऊन द लेगचा मारा होता आणि त्या चेंडूला तारा नाही. गौतम त्या चेंडूवरती एक चांगला फटका सजवला गेला, बॅकवर्ड शॉट लेगला चौकारामध्ये कन्वर्ट केला आणि चांगली सुरुवात. समीर खटाले नक्कीच जर हॅट्रिक विकेट घेतली तर नक्कीच तेजस पातळकर सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस पुन्हा एकदा इथून पंबल जरूर झाले, आणखी एक लॉंग स्टॉपला क्लिअर करेल, नसिबाचा चौकार 4. धन्यवाद. चौकार आलाय इथून, नक्कीच नसिबाचा चौकार, लॉंग स्टॉपला क्लिअर केलं. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी जरूर झाले. गोलंदाज समीर खटाले, दुसरं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी जरूर हाताळली. पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, अचूक टप्प्या लाईन लेन मेंटेन केली, निरुत्तर केला फलंदाजाला. चांगली गोलंदाजी समीर खटाले, दुसऱ्या षटक प्रगतीपथावर चांगली गोलंदाजी हाताळत असताना इथून अचूकरित्या गोलंदाजी जेव्हा जेव्हा हाताळली जाते तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षणाचं आत्मबळ मात्र नक्कीच जुनावतं आणि तेच मैदानामध्ये सिद्ध करत असताना गोलंदाज समीर यावेळी सोडवलाय, काय क्लास, पण तिथून मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय. इथून त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. उडवलं होतं चेंडूला जरूर, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत थोडंसं फंबल जरूर झाले. इथून 2 धावा काही रोखू शकणार नाही. या दुहेरी धावाने धावफलक स्पर्श करेल. 16 या आकड्यावरती 16 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस काही जबरदस्त पळवलाय, अचूक योग्य पद्धतीने चेंडूला हाताळला गेलाय. इथून आपण पाहिलं तर 2 षटकाची होते समाप्ती, 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद प्रथम फलंदाजी करत असताना खैरपाड्या संघ. गोलंदाज आशिष वांगड आलाय, नवीन गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा. 2 षटकाचा खेळ आपण पाहिला, चांगली गोलंदाजी. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजे खैरपाडा संघ. 8ची सरासरी गाठली गेली. इथून खैरपाडा संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे, पण इथून चांगली फलंदाजी देखील विश्वमित्र मोहपाडा या संघाकडे आहे. मिस टाइम स्ट्रोक झालाय, चेंडू बराच काळ भेद आहे, क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना पहिला घडिगारद होतोय. संकेत बॅक टू द पवेलियन, फर्स्ट विकेट डाऊन, गॉन.
इथून डोमॅन फलंदाज वन डाऊन प्लेयर तिसऱ्या क्रमांकाचा पंकज भोईर, कारण की हा अष्टपैलू खेळाडू आणि अगदी कमी वयामध्ये नक्कीच मोठं नाव आणि पिंपलचे चषकामध्ये ज्याची खेळी जी साकारली होती जबरदस्त, कारण की अगदी कमी वयामध्ये मोठं नाव देखील आहे पंकज भोईर, खैरपाड्याचं ब्रँड. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल आशिष बांगड योग्य पद्धतीने चेंडू हाताळला आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंकज भोईरला पूर्णपणे शांत ठेवलं गेलं. पहिलाच बॉल फेस केला जरूर डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. इथून कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी हाताळली जाईल हे देखील प्रश्नचिन्ह आहे, कारण की आशिष बांगड जर आपण एकंदरीत विचार केला तर एक चांगला गोलंदाज आणि चांगला फलंदाज म्हणून पाहिला जातो विश्वमित्र मोहोपाडा संघाच्या माध्यमातून. इथून मात्र रिवर्सचा अटेम होता, पण इथून या पंचदर्शीतील ट्रॅम्प लाईनचा खूपच बाहेर. वाईट बॉल, अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. या अतिरिक्त धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. यावेळी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय चेंडू. इथून मात्र नक्कीच 22च्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर कार्डवरती ऍड होईल. चांगली या ठिकाणी गोलंदाजी आशिष बांगड करतोय आतापर्यंत. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. आपण आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पाहिला, उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. थोडीशी संत सुरुवात म्हणता येईल खैरेपाडा संघाची. इथून कुठेतरी संकेतला परतीचा प्रवास करावा लागला. इथून पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी चांगली गोलंदाजी, डॉट बॉल आलाय. अचूक टप्पा त्या ठिकाणी मेंटेन केलाय, निरुत्तर केला फलंदाजाला. चांगली गोलंदाजी हाताळत असताना गौतमला पूर्णपणे शांत ठेवलंय. चांगली गोलंदाजी हाताळली. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला, अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. तिसरे षटक आहे प्रगतीपथावर. काही जबरदस्त या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळली विश्वमित्र मोहोपाडा संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहिला, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी डॉट बॉल आलाय. आणि दुसरे षटक आपण पाहिलं समीर खटालेचं, जिथून 10 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक आतापर्यंत 5 चेंडू मागे 2 धावा खर्च करतोय, तो म्हणजे आशिष बांगड हा गोलंदाज पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी, कारण की जेव्हा जेव्हा चांगली गोलंदाजी हाताळतात तेव्हा तेव्हा थोडंसं प्रेशर कन्वर्ट राहतं फलंदाजावर. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. आशिष बांगड पुन्हा एकदा. रिवर्सचा अटेम्प्ट होता, असफल झालाय. इथून डॉट बॉल. इथून 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन ऑन द बोर्ड. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन मोहनकर. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम नितीन मोहनकर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च जरूर केली. इथून धावफलक 19, 51 नाव 19 धावा धावफलकावरती. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूचा खेळ. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हे वेळेस डॉट बॉल पाहायला मिळेल. काही चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. पूर्णपणे खैरपाडा संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. इथून विश्वमित्र सलग पाहिलं तर 5 चेंडू डॉट बॉल आले. गौतम इथून ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत मोठा फटका नाही आहे, इथून पूर्णपणे थोडंसं गेअर चेंज करावा लागेल. नाव कुठेतरी संकटात सापडलंय.
त्या संकटातून बाहेर काढावं लागेल. इनसाइड आउटचा फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे, चांगला फील्ड झाला. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल. 21 या आकड्यावरती 21 रन ऑन द बोर्ड, 21 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असे. चांगली गोलंदाजी आणि तितकी चांगली फलंदाजी नाही आहे, चांगली गोलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ जाऊन यष्टीनं आदळलाय. फलंदाज बाद होताना गौतम बॅक टू द पवेलियन. धन्यवाद, थँक्यू. वेलकम बॅक फ्रेंच चषक 2026. आज आपण पाहिला 7वी रजनी आणि या 7व्या रजनीमध्ये आज आपण केलवा रोड विभागातील संघांना प्राधान्य दिलं गेलंय आणि इथून दुसऱ्या फेरीचा पहिला सामना रंगतोय. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर, एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. 22 रन ऑन द बोर्ड, 22 धावा. यावेळेस मात्र चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. 1 बाउन्स क्लिअर करेल, आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. विश्वमित्र मोहपाडा बी कर्णधार आणि एकता पाटील पाडा, दोन्ही संघाचे कर्णधार या. मी विनंती करेन त्या ठिकाणी प्रभाकर रेंबाडे सरांना, तुमच्या शुभ हस्ते मात्र दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. इथे विश्वमित्र मोहोपाडा ब संघ तर एका बाजूला एकता पाटील पाडा.
इथून पहिल्या चेंडूवरती मात्र सरळ फेकून दिलाय, स्टँड ऑन डिलेवर. इथून आशिषच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 या 6 धावेने खातो पण झालाय विश्वामित्र मोहपाडा असंघाचं. काही भन्नाट सुरुवात पाहायला मिळते. इथून पंकज भोईर वरती हल्ला बोल केला जातोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, या षटकाराने खातो पण झालाय. यावेळी स्लोवर उलटोच हाताळला जरूर. इथून स्लोवर चेंडू हाताळलाय. इथून एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. 27 धावांचं लक्ष हे गाठायचं आहे. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव जरूर त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड झाली. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. पंकज भोईर आहे गोलंदाज ट्रॅक वरती. तर स्ट्राईक हेडला पण पहिला अनिकेत खटाले. यावेळेस मात्र सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी हल्ला बोल केला होता, पण इथून मात्र नक्कीच एकच धाब्यावर रिव्ह्यू घेतलाय. फलंदाजाने की अंपायर कॉल? अंपायर. ओके. नो बॉल आहे. नो +1. इथून सुदर्शन चक्र फिलावर गेलाय. या चेंडूवरती फ्री हिट असेल. पंकज भोईर गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, नक्कीच मिसटाइम स्ट्रोक होता आणि जरूर लेगबाईच्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 10 रन ऑन दी बोर्ड. अजूनही 17 धावेची आवश्यकता आहे आणि स्टायलिश फिनिश नक्कीच पाहायला मिळेल, कारण की क्षमता आहे. दोन्ही फलंदाज कापेबल आहेत. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. कला, कौशल्य, गुणवत्ता सर्व काही गोष्टी त्यांच्याकडे ठासून ठासून भरलेल्या आहेत. आणि अनिकेत खटाले एक चांगला बॅटर. त्याच्या समोपेत आपण पाहिलं आशिष वांगड. हे चांगली बॅटिंग लाईन आपण लेंथ. यावेळेस चेंडू बराच काळ भेद आहे. इथून क्षेत्ररक्षण आहे, पण इथून जीवनदान आयुष्यमान भवचा आशीर्वाद जरूर दिला गेलाय. इथून एक धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. नक्कीच संधी निर्माण करून दिली होती गोलंदाज पंकज भोईर. या गोलंदाजाने पंकज भोईरचं मी कच सांगेन अगदी कमी वयामध्ये करुणावरती झेप जरूर त्याच्या माध्यमातून यावेळेस वळवलाय. 5वा चेंडू हाताळला गेलाय, कारण की या गोलंदाजाकडे ती ख्याती आहे. व्हाईट बॉल आलाय. पंच दर्शवतील खराब चेंडू. या चेंडूवरती पनिशमेंट केला जाईल आणि या अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. 12 धावा. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. यावेळी सोडवलाय. काय जबरदस्त लॉप केलाय सरळ चेंडूला. सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. थँक्यू. मी आधीच म्हटलं होतं की कारण की अनिकेत खटालेकडे ती कॅपेबल आहे, ती क्षमता आहे. आशिषकडे जबरदस्त षटकार आला. या षटकाराने धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 9 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. यावेळेस मात्र नक्कीच स्लोवर चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल आलाय. इथून गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं आणि नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली. गोलंदाज गौतम आलाय. यावेळेस जबरदस्त इथून मात्र नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. धावफलक जाऊन पोहोचलाय.
20 आकड्यावरती 20 रन. अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज आतापर्यंत पाहिला तर चांगले गोलंदाजी हाताळत असताना गौतम, यावेळेस काय जबरदस्त चेंडू सरळ जाऊन यष्टानं आढळलाय. क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बाद अनिकेत खडाले, बिग विकेट डाऊन. नवीन फलंदाज समीर खटाले दाखल झालाय. गोलंदाज आपण पाहिला गौतम. खराब चेंडू, त्या ठिकाणी चेंडूला सरळ पाठवलाय वॅकेंट एरियाला. क्लिअर करेल सीमा रेखा पार, चौकार. इथून विजयासाठी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धाबीची गरज. स्टायलिश फिनिश, यस. या ठिकाणी नक्की चांगला फटका जरूर. एक धाब त्या ठिकाणी एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल. अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 2 धाबेची आवश्यकता आहे. इथून येणारे चेंडू असतील 14 आणि 2 धाबेची आवश्यकता आहे. गौतम तर एका बाजूला, आशिष वांगड हा फलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच चांगला चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. इथून 13 चेंडू आणि 2 ची गरज असेल. इथून या चेंडूवरती स्टायलिश फिनिश पंच पाहायला मिळेल का? मोठा षटकार किंवा मोठा चौकार आशिष पंगडच्या बॅट मधून. इथून सन्मान जरूर दिलाय. एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. इथून एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 1 धाबेची गरज असेल. यस, इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. संकेत आलाय. अविनाश शेवटचा या ठिकाणी आपण पाहिला. अजून 1 धाबीची आवश्यकता आहे. इथून हा मेडन ओव्हर येईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून 11 चेंडू आणि 1 ची गरज आहे. हे देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळेस इंटू द गॅप मध्ये यस. इथून कॉंग्रॅच्युलेशन. विजयाचा सिक्का मुहूर्त करत असताना विश्वमित्र मोहुपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन यांना हार्डलक टीम त्या ठिकाणी पाहायला मिळेल. खैरेपाडा संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील फ्रेंड चषकातर्फे आभार. चला हस्तांदोलन करून घ्या. दोन्ही संघाने सेकंड करून घ्या. हे कंपल्सरी आहे. स्पर्धेची नियमावली आहे. इथून दुसऱ्या फेरीचा पण शेवटचा आणि अंतिम सामना असेल, जिथे विश्वमित्र मोहुपाडा ब संघ तर एका बाजूला एकता पाटीलपाडा. जशी सामन्याला सुरुवात होईल, आमचे सतीश समालोचक या मायक्रोफोन वरती जोडले जातील. व्हॉइस ऑफ